मिरजमध्ये ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक 6 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील शिवाजी गुरव वय वर्ष 40 आणि खाजगी इसम श्री जयवंत ईश्वर नागरगोजे वय वर्ष 54 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 6 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या वतीने करण्यात आली। तक्रारदाराकडील प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला 8 लाख रुपयाची लाच मागण्यात आली होती। चर्चेनंतर ही लाच रक्कम रुपये 6 लाख ठरवण्यात आली। यानंतर दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सापळा रचण्यात आला। सापळा कारवाई दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पूर्व बाजूस पंढरपूर रोडला असलेल्या एका टी कॉफी शॉपजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तक्रारदाराकडून 6 लाख रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। याच प्रकरणात मध्यस्थी केल्याप्रकरणी खाजगी इसम जयवंत नागरगोजे यांनाही ताब्यात घेण्यात आलं। तक्रारदाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये तसेच प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे पाठवलेल्या हद्दपारी प्रस्तावाची अंमलबजावणी टाळण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी मिरज पोलीस ठाण्यात आरोपी सुनील शिवाजी गुरव वर्ग 2 लोकसेवक आणि जयवंत ईश्वर नागरगोजे याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईचे तपासाधिकारी श्री योगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली, मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक श्री अर्जुन भोसले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे करत आहेत।